आदेश आदेश अलख निरंजन. स्वागत आहे तुमचं नाथ रहस्य मालिकेच्या दुसऱ्या भागात. पहिल्या भागात आपण पाहिलं की गुरु गोरक्षनाथांच्या गरिमा सिद्धीने आपण स्वतःभोवती एक अभेद्य संरक्षण कवच कसं तयार करू शकतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हातात तलवार असून उपयोग नाही, ती चालवायची कशी याची विद्या आणि बुद्धी लागते. गोरक्षनाथ हे शक्ती होते, तर त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ हे त्या शक्तीला नियंत्रित करणारी युक्ती होते. आज आपण त्या गुप्त विद्याचा उलगडा करणार आहोत जी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिली होती. ही विद्या म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाहीये, हा एक असा बीजमंत्रा आणि ध्यानविधी आहे जो तुमच्या आतल्या सुप्त शक्तीला जाग करतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करताय पण नशीब साथ देत नाहीये किंवा मन एकाग्र होत नाहीये, तर आजचा हा विधी खास तुमच्यासाठी आहे. कारण हा विधी तुमच्या मनाचा कंट्रोल पुन्हा तुमच्या हातात देईल. गुरु मच्छिंद्रनाथ, मायेचे स्वामी, द मास्टर ऑफ माया. गुरु मच्छिंद्रनाथांना माया मच्छिंद्र का म्हणतात? कारण त्यांनी या संसारातील मायेवर विजय मिळवला होता. नाथ परंपरेनुसार त्यांनी प्रत्यक्ष भगवान शंकरांकडून योगविद्या शिकली होती. कुठे? तर समुद्राच्या तळाशी एका माशाच्या पोटात असताना. याचा अर्थ काय? मासा हा मनाचे चंचलपणाचं प्रतीक आहे, जो पाण्यात सतत इकडे तिकडे पळतो, आणि समुद्र हे संसाराचं प्रतीक आहे. मच्छिंद्रनाथांनी सिद्ध केलं की जरी तुम्ही संसारात असलात, मनाच्या गोंधळात अडकलेले असलात, तरीही योग्य साधनेने तुम्ही ईश्वराशी एकरूप होऊ शकता. त्यांनी गोरक्षनाथांना शिकवलं की बाळा, सिद्धी मिळवणे सोपे आहे, पण ती पचवणे कठीण आहे. त्यासाठी तुला तुझ्या श्वासावर आणि मनावर ताबा मिळवावा लागेल. आणि त्यासाठी त्यांनी एक बीज मंत्र दिला. बीज म्हणजे काय? एक छोटासा दाणा ज्यामध्ये प्रचंड वटवृक्ष होण्याची ताकद लपलेली असते. तसंच हा मंत्र आहे. बीज मंत्राचे विज्ञान, द सायन्स ऑफ बीज मंत्रा. मंत्र म्हणजे फक्त शब्द नसतात. मंत्र म्हणजे ध्वनी, साऊंड व्हायब्रेशन. नाथ संप्रदायात प्रत्येक शब्दाला एक कंपन आहे, फ्रिक्वेन्सी आहे. आज जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो तुमच्या शरीरातील आज्ञाचक्र, कपाळावरील 2 भुवयांच्या मधला भाग आणि अनाहत चक्र, हृदय याला जागृत करतो. जेव्हा तुम्ही हा मंत्र उच्चारता तेव्हा तुमच्या शरीरात एक विशिष्ट उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा तुमच्या आळशीपणाला जाळून टाकते आणि तुमच्या विचारांना लेझरसारखी तीक्ष्णता देते, फोकस देते. हा मंत्र गुप्त का ठेवला जातो? कारण अपात्र व्यक्तीने याचा वापर केला तर तो अहंकार वाढवू शकतो. पण तुम्ही श्रद्धाळू आहात आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी ही साधना करत आहात, म्हणून आज आम्ही हा मंत्र उघड करत आहोत. तो गुप्त मंत्र आणि उच्चार, द रिव्हील. सावध व्हा आणि लक्ष देऊन ऐका. हा मंत्र गुरु मच्छिंद्रनाथांच्या कृपेचा मूळ गाभा आहे. हा मंत्र 2 भागात आहे. पहिला आहे बीज, द सीड, आणि दुसरा आहे नाम, द नेम. मंत्र असा आहे: ओम ह्रीम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. उच्चार आहे ओम ह्रीम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. यातील शब्दांचा अर्थ समजून घ्या. ओम ब्रह्मांडाचा मूळ आवाज, ह्रीम हे भुवनेश्वरी बीज आहे. हे मायेला तोडणारे आणि आकर्षण शक्ती वाढवणारे सर्वात शक्तिशाली बीज आहे. नाथ योगी याचा वापर जागृतीसाठी करतात. चैतन्य म्हणजे चेतना. आपण नाथांना विनंती करतोय की माझ्या निर्जीव आयुष्यात प्राण फुंका. हा मंत्र साधा वाटला तरी अत्यंत पॉवरफुल आहे. हा मंत्र जपासाठी माळ हवी असे नाही, तर तुमचे श्वास हीच माळ आहे. प्रत्यक्ष कृती, ध्यानविधी, दी ॲक्शनेबल रिच्युअल. आता हा मंत्र वापरून ध्यान कसे करायचे? ही पद्धत अजपा जप या नाथ तंत्रावर आधारित आहे. पायरी 1, तयारी. ही साधना करण्याची सर्वोत्तम वेळ आहे पहाटेची, ब्रह्ममुहूर्त किंवा रात्री झोपण्यापूर्वी. स्वच्छ कपडे घालून एका शांत जागी लोकरीच्या आसनावर बसा. पाठीचा कणा अगदी सरळ ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहे. पायरी 2, श्वास आणि मंत्र. डोळे मिटा आणि तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा. आता श्वास घेताना मनातल्या मनात म्हणा ओम आणि श्वास सोडताना मनातल्या मनात म्हणा ह्रीम. सुरुवातीला 2 मिनिटे फक्त श्वासासोबत ओम ह्रीम असं करा. याने मन शांत होईल.
जेव्हा मन शांत होईल तेव्हा गुरु मच्छिंद्रनाथांची प्रतिमा तुमच्या 2 भुवयांच्या मध्ये थर्ड आयवर आणा आणि पूर्ण भक्तिभावाने वरील पूर्ण मंत्राचा जप करा. ओम ह्रीं चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. हा जप मोठ्याने करायचा नाही. ओठ बंद ठेवून जीभ टाळ्याला लावून फक्त मनातल्या मनात हा आवाज फिरवायचा आहे. अशी कल्पना करा की या मंत्राचा आवाज एका घंटानादासारखा तुमच्या पूर्ण डोक्यात घुमत आहे. हे कमीत कमी 10 ते 15 मिनिटे करा. याचे परिणाम काय होतील? ही क्रिया सलग 21 दिवस केल्यास 1. तुमचे बुद्धिबंधन मेंटल ब्लॉकेजेस क्षणात तुटतील. 2. तुम्हाला भविष्यातील संकटांची चाहूल आधीच लागू लागेल इंट्युशन. 3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बोलण्यात एक वजन येईल. मच्छिंद्रनाथांच्या ह्रीं बीजामुळे लोक तुमचे ऐकायला लागतील. तुमची आकर्षण शक्ती वाढेल. पण एक सावधगिरी, या मंत्राचा वापर कोणाचे वाईट करण्यासाठी किंवा चुकीच्या कामासाठी करू नका. तसे केल्यास नाथविद्या उलट परिणाम करू शकते. समारोप आणि भाग 3 ची झलक. मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण कवच घातले. भाग 2 मध्ये आज आपण शक्ती जागृत केली. आता प्रश्न उरतो की या शक्तीचा वापर करून आयुष्यातील मोठी संकट जसे की कर्ज, असाध्य आजार, कोर्ट कचेरी ही कशी दूर करायची. आपल्या मालिकेच्या 3ऱ्या आणि शेवटच्या भागात पार्ट 3 मध्ये आपण पाहणार आहोत चमत्कार. काही भक्तांनी हे मंत्र वापरून आपल्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा शक्य केल्या, त्यांच्या सत्यकथा आणि संकट निवारणाचे 9 उपाय आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत आज रात्रीपासूनच ओम ह्रींचा सराव सुरू करा. व्हिडिओ आवडला असेल तर गुरुचरणी सेवा म्हणून हा व्हिडिओ शेअर नक्की करा. कमेंटमध्ये लिहा आदेश अलख निरंजन. भेटूया पुढच्या भागात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.